दरम्यान पांडुरंग काही ऐकत नाही, मागितलं तरी मंत्रिपद देत नाही, त्यामुळे आता मी मंत्रिपद मागणं सोडून दिलंय, असं आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं. पंढरपूरमध्ये आज पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी गोगावलेंशी संवाद साधला. पाहूयात हा संवाद. आपल्यासोबत भरत शेठ गोगावले आहेत. भरत शेठ, पांडुरंगाकडे यावेळेस काय मागितलं? आता दरवर्षी आम्ही येतो, या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी समाधानी सुजलाम सुफलाम ठेवावं, हीच आमची सगळ्यांची मागणी असते. आणि त्याप्रमाणे यावेळेला बऱ्यापैकी पावसाने सुरुवात केली, तरी पण तेवढा नाही आहे जेवढा हवा आहे तेवढा तर पाऊस चांगला पडावा आणि शेतकऱ्यांची जी काय अडचण दिसते ती दूर व्हावी, हीच आमची सदिच्छा. भरत शेठ, यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा अशी काय पांडुरंगाकडे मागणी मागितली आहे का? गेल्या वेळेस तुम्ही एक मागणी केली होती की मला मंत्रिपद मिळू दे, अशा पद्धतीची काय यावेळेस मागणी केली आहे का? आपण ते नाही मिळालं ना, मग परत कशाला मागा देवाला कळत नाही की आपला भक्त जे नेहमी येतोय त्या भक्ताला आपण काहीतरी द्यावं. तर त्याची इच्छा असेल तर भेटल, आणि त्याची जर इच्छा नसेल तर मग कोणाची इच्छा असू शकत नाही. अगदीच हे होते आपल्यासोबत भरत शेठ गोगावले. कॅमेरा पर्सन प्रतीक जाधव सह सौरभ वाघमारे, पंढरपूर.